हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये। आज आमच्याकडे आईकडे अधिक मासाचा प्रोग्राम आहे। तर तुम्ही काल बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, आम्ही वड्याला वगैरे गेलो होतो, छान आंघोळ झाली, विठ्ठल रुक्मिणींचं छान दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही ओटी वगैरे पण भरली, सगळा तो प्रोग्राम झाला। आणि त्याच दिवशीचा हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, तुम्हाला 2 पार्टमध्ये येतो आहे। तर चला आता मार्केटला जाऊ आणि भेटू। चला आता मी चालली मार्केटला, आईसोबत अधिक मासाचं सामान घ्यायचं आहे। तर आज अधिक मासाचा प्रोग्राम आहे आईकडे, तर आता जायचं आहे तिकडे। तर आता आपण शॉपिंग करून येऊ अधिक मासाची आणि त्यानंतर मग भेटू आपण घरी आल्यानंतर, किंवा मार्केटला गेल्यावर पण मी दाखवेल काय काय घेतलं तर। आणि बघा या बांगड्यानं आता ओटीमध्ये मिळाल्या मला। मी वड्याला गेली होती, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, त्याच्यामध्ये ओटीमध्ये मिळाल्या म्हणून मी आज हातात घालून ठेवल्या। तर आज ठेवते, मग काढू बघू। मग कॉलेजमध्ये वगैरे जायचं असलं तर खूप असतात, त्यामुळे मग मी काही एवढ्या बांगड्या घालत नाही हातामध्ये। तर आज घातल्या आहे आणि आता मला जायचं आहे मार्केटला। तर चला भेटू मार्केटमध्ये गेल्यावर आपण कसं काय घेता येईल, काय घेता येईल, तर सगळं दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर बघा त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये आलो। मार्केटमध्ये आल्यानंतर गांधी चौकामध्ये छान असं मार्केट भरतं पूर्ण। तर तिथे आम्ही एका खंडवा शॉपमध्ये आलेलो होतो। तिथे पूर्ण ड्रेस मटेरियलचे कापड वगैरे मिळतात, तुम्हाला जसे हवे तसे तेवढ्या मीटरप्रमाणे ते कापून देतात सगळे कापड वगैरे। तर त्यासाठीच मला थोडंसं ब्लाऊज पीस वगैरे घ्यायचं होतं, त्यामुळे मी त्या शॉपमध्ये आलेली होती। तर छान असं ब्लाऊज पीस वगैरे पण मिळालं। आणि जर कोणाला हवे असेल, कोणी ड्रेस कस्टमाइज करून जर कोणाला शिवायचा वगैरे असेल, तर तुम्ही इथून कापड नक्कीच घेऊ शकता। खूप छान व्हेरायटी पण होत्या आणि कापडचे पण भरपूरशा अशा व्हेरायटी तुम्हाला मिळेल तिथे। आणि त्यानंतर बघा आता इथे मी एका ड्रॉइंग शॉपमध्ये आलेली होती, बुक डेपोमध्ये। तिथे परीला ड्रॉइंगचं सामान घ्यायचं होतं। तर स्केच पेन, आईने पूर्ण तिच्यासाठी किट घेतली होती, कारण कृषिकाला अंकुशला कृषिकासाठी अधिक मासचा प्रोग्राम करायचा होता। तर अंकुशकडून गिफ्ट होतं कृषिकासाठी, तर आम्ही सगळे ते किट्स घेतले तिला ड्रॉइंगच्या। त्यानंतर मग परीच्या पप्पासाठी ड्रेस घ्यायचा होता, तर आम्ही त्यांच्यासाठी आधी पॅन्ट बघत होतो। तर पॅन्ट बघायसाठी आम्ही गांधी चौकातलं साई शॉप आहे तिथे गेलेलो होतो। तर तिथे छान परीच्या पप्पासाठी पॅन्ट वगैरे मिळाला आणि शर्ट आम्ही आधीच घेतलेलं होतं। तर छान छान पॅन्ट दाखवले तिथे, तर आम्हाला त्यातला एक कलर आवडला, मग तो आम्ही सिलेक्ट केला आणि तो फायनल करून मग आम्ही पुढे गेलो। त्यानंतर मग आम्हाला बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या होत्या, तांब्याची वस्तू आणि परत बरंच आईचं ओटीचं सामान, असं भरपूर काही घ्यायचं होतं। तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा पूर्ण अधिक मासाचा प्रोग्राम कसा काय केला तो सगळं दिसेल। आणि त्यासाठी मला फ्लॉवर्स वगैरे पण घ्यायचे होते, पाकळ्या वगैरे पण घ्यायच्या होत्या डेकोरेशनसाठी। तुम्ही माझ्या रील्स बघितल्या असेल, तुम्हाला रीलमध्ये सगळं आयडिया येऊन गेली असेल की कशाप्रकारे मी डेकोरेशन वगैरे केलं होतं तर। आणि आता इकडे बघा आईला स्वीट्स पण घ्यायचं होतं, मिठाई वगैरे। तर काजू कतली वगैरे घेतली होती आईने, बालुशाही, काजू कतली, मी ते सगळं डेकोरेशनमध्ये पण ठेवलेलं होतं। तर एका शॉपमध्ये खूप छान असं स्वीट मार्ट होतं, तिथेच आम्ही हे काजू कतलीचं पॅकेट वगैरे सगळं घेतलेलं तिथनं। मग त्यानंतर बघा तांब्याचे भांडे घ्यायला आम्ही एका शॉपमध्ये आलो। तर मला प्लेटच हवी होती, कारण मी प्रत्येक महिन्याची चतुर्थी करत असते आणि चतुर्थीला मला आरती ओवाळायला एक छोटं ताट पण घ्यायचंच होतं। तर आईला म्हटलं तू मला ताटच घेऊन दे, कारण मला प्रत्येक महिन्यात गणपती बाप्पांची पूजा वगैरे करायला मला ताट लागतं। फायनली आम्ही घरी पोचलो, संध्याकाळचे 7 वाजले आता। हे बघा इतकी सगळी शॉपिंग केली आहे मार्केटमध्ये, तर तुम्ही बघितलंच खूप गर्दी होती, कारण आता अधिक मास संपत आलेला आहे, त्यामुळे बरेच जणांना त्यांची पेंडिंग कामं होती ते सगळे करायचे होते। आणि आमचा पण अधिक मास राहिलेलं होतं, त्यामुळे ते करायचा होता प्रोग्राम, त्यासाठी आम्ही पण उशिराच आलेलो होतो। त्यामुळे आता उशीरच झाला आहे सगळा आणि आता पण 7 वाजले। तर आता आम्ही पटापट स्वयंपाक करू, डेकोरेशन करू आणि तुम्हाला नक्की दाखवू व्हिडिओ। चला तर आता आम्ही तयारीला लागलो आहे, कारण अर्धा स्वयंपाक आमचा झालेला होता आणि आता आम्ही डेकोरेशन करायला लागलेली होती। तर मी करतच होती, तेवढ्यात मग आई पण म्हणे की दे मी पण थोडंसं करू लागते। तर आईने ते लिहून वगैरे दिलं मला आणि त्यानंतर बघा फायनली माझं पूर्ण डेकोरेशन झालं। कारण डेकोरेशन करताना मी खूप काही शूट केलं नाही, कारण वेळच नव्हता तेवढा, भरपूर उशीर झालेला होता। तर बघा अशा प्रकारे मी छान असं डेकोरेशन केलं। ॲक्च्युली कृषिकाचं पण भाची म्हणून अंकुशकडून
करायचं होतं आणि आईबाबांकडून जावयांचं पण करायचं होतं, त्यामुळे मी दोन्ही पण रांगोळी सोबतच काढली, कारण तेवढा वेळ नव्हता दोघांचं वेगळं वेगळं करायसाठी. त्यामुळे मी एकाच डेकोरेशनमध्ये दोघांचंही केलं. त्यामुळे मी लेक जावयांचा अधिक मास आणि भाचीचे अधिक मास असं दोन्ही लिहिलं. आणि आता बघा आमची एंट्री करत होते, अंकुश रील शूट करत होता, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवते आहे. तर इकडे आईने आधी जावयांचं स्वागत केलं दारामध्ये, त्यानंतर त्यांचे पाय वगैरे धुतले आणि मग पाय वगैरे धुवून त्यांना हातात कपडे वगैरे द्यायचे होते, त्यासाठी आधी त्यांचं अक्षवंत वगैरे करून घेतलं. आपण अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणून पण ओळखतो. तर या महिन्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी दान करायचं असतं, तर आपण दान करण्यासाठी आपण जावयांना देत असतो काही ना काही. तर त्याच प्रकारे माझ्या आईबाबांनी आम्हाला बोलवलेलं होतं, तर आम्ही सगळे आलो. आम्हाला थोडा लेट झाला, कारण कॉलेजमध्ये मी जॉब करते, त्यामुळे पेपर्स वगैरे पण सुरू होते मुलांचे, तर त्यामुळे काही मला येता नाही आलं. मग आता जवळपास अधिक मास पण संपत आलेला होता आणि कॉलेजचे पेपर संपले होते, त्यामुळे मग मला यायला पण मिळालं. आणि अशा प्रकारे आईने पण मला हातात साडी वगैरे दिली. आणि आता तुम्हाला इथले ताट रिकामे दिसत असेल, पण तिथे आता कृषिकाचे कपडे ठेवून आम्हाला पुढचा प्रोग्राम कंटिन्यू करायचा होता, तर मी थोडंसं शेवट शूट केलेलं आहे अंकुशने पूर्ण. तर अशा प्रकारे आमचा छान अधिक मासाचा, आमचा जावयांचा आणि मुलीचा छान असा प्रोग्राम झाला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.